कसा आहे मग नाईटचा नजारा? तर वाजले होते ऑलमोस्ट 10:30. तर बघा 10 वाजताच आपल्याला रिझर्व्हेशन लागलेली मुंबई एअरपोर्टची. जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ. तुम्ही बघताय एक नाईट ब्लॉग. दिवसभर आराम केला होता. आता काही झोप लागणार नाही म्हणून रिझर्व्हेशन चेक करत बसलेलो. तेवढ्यातच लागलेली एअरपोर्टची. निघालो मग कस्टमरला पिकअप करायला. तर आलो, सीएनजी वगैरे टॉप अप करून घेतला. त्यानंतर कस्टमरला पिकअप केलं आणि लागलो ना हायवेला एका तासातच. मग काय आपले क्लासिक हिट्स गाणे लावले. गाणे ऐकत मस्त 90-100 करत आलो आपल्या फूड कोर्टला. मस्त चहा वगैरे घेतला. या चहा घ्यायला. त्यानंतर निघालो बघा. मस्त गाणे वाजत होते बाबा आणि ट्रकची गर्दी भरपूर होती. हळू करत आलो ना आपण डायरेक्ट कुठं मानपूरला. तर मानपूरच्या ब्रिजला जाम लागलाच होता थोडा बघा. पहाटेचे टाईम आहे 2:30 वाजताचा तरी देखील एवढं जाम लागलाय. आपले तर गाणे मस्त वाजतच होते. तिथून आलो आपल्या अंधेरीला. कस्टमरला काहीतरी पार्सल पिकअप करायचा होता. तिथं थांबलो एक 10 मिनिटं पार्सल घेतला आणि म्हणलं ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत आपला मुंबई एअरपोर्टला ड्रॉप होऊन जाईल. तर बघा येऊन कस्टमरला मुंबई एअरपोर्टला ड्रॉप करून दिलं. कसा दिसतोय आपला घोडा? तर 26 जानेवारीची वेगळीच मजा होती बघा. सगळं एअरपोर्ट सजवलं होतं लाइटिंगनी. तिथून आलो खाली आपल्या अंधेरी ईस्टकडं. येताच आपल्याला लागली रिटर्नची पुण्याची रिझर्व्हेशन. तर चला म्हणलं आता जाऊन कस्टमरच्या पिकअप लोकेशनला जाऊन थोडा वेळ आराम करावं. तिथून निघालो बाबा कस्टमरला पिकअप करायला आपल्या बोरिवली साईडला. तर येऊन सीएनजी वगैरे टॉप अप करून घेतला. म्हणलं जाताना थांबायची गरजच नको. थोडा आळस दिला आणि आलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला थोडासा आराम केला. कसा दिसतोय आपला घोडा चकाचक, टकाटक. कस्टमरला केलं पिकअप आणि आलो बघा कुर्ल्याच्या जाममध्ये अडकलो. एवढ्या सकाळ-सकाळी पण जाम. कसा दिसतोय मग हायवेचा नजारा एकदम फुल मस्त फ्रेशमध्ये मस्त गाणी ऐकत आलो बाबा फूड कोर्टला. फूड कोर्टला येऊन आपला चहा वगैरे घेतला आणि फ्रेश वगैरे झालो. कसं दिसतोय आपला निळं-निळं. 2 दिवस झालं लालच झालती घाटाची. तर बघा घाटात काहीच जाम नाही. फुल जाम होतं 2 दिवस झालं. तिथून आलो, येता-येता वैभव भाऊ भेटले. वैभव भाऊची धावती भेट घेतली आणि येऊन कस्टमरला पिंपळे सौदागरला ड्रॉप करून दिलं. प्रजासत्ताक दिनाची भरपूर तयारी चालू होती. एवढं बिल काढलं होतं बघा आणि नाईटला जाऊन डेला येऊन किती काम झालं बघा आता. जाताना आपल्याला एवढे पैसे दिले आणि येताना एवढे. तर टोटल एवढा बिल झाला होता. त्यामधला आपला सीएनजी मायनस केला, तर राहिला एवढा प्रॉफिट. चला म्हणलं आता काय मन खुश झालं आणि निघालो तिथून आपल्या घराकडे. तर जाता-जाता आपल्या झेंड्याला दिला सॅल्यूट आणि तिथून आलो आपल्या मांजरीला. तर ही भावाची गाडी, ही आपली गाडी. भावाची खूप इच्छा होती खूप दिवसापासून भेटायची. पण आज इच्छा भावाची पूर्ण झाली. मस्त चहा नाश्ता वगैरे केला. कसे दिसतात आमचे दोन्ही घोडे. तिथून आलो घरी मस्त अकाउंट वगैरे चेक करत, नाश्ता वगैरे करून घेतला. चला तर ब्लॉग कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. नाश्ता करून आराम करायचा. जय श्रीराम.